इथे मुंबई महापालिकेचा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज कोरोनावरची लस घेतलेली आहे। आयुक्त चहल यांनी कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस हा वांद्रे कुर्ले संकुलातील लसीकरण केंद्रामध्ये जाऊन घेतलेला आहे। आणि चहल यांची यानंतर प्रतिक्रिया येते, ती आपण प्रतिक्रिया पाहूया। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी नम्रपणे सांगू इच्छितो की आज मी इथे पहिला डोस घेतला आहे लसीकरणाचा आणि ॲक्च्युली मला हे आधी घ्यायचा होता। दोनदा तारीख लागली होती। एक पहिला होता जानेवारीमध्ये, नंतर परत फेब्रुवारी 16 मार्चला। दोन्ही वेळी मला ते काही कामासाठी बाहेर जावं लागला। 16 मार्चला जेव्हा होता मला दिल्लीला जावं लागलं त्या दिवशी काही मीटिंगसाठी, म्हणून दोनदा हे पोस्टपोन झाला बिकॉज आय वॉज नॉट इन मुंबई दॅट टाईम। सो आज पहिला डोस घेतलेला आहे। आता मला सांगण्यात आला की आफ्टर 4 वीक्स 28 दिवसानंतर दुसरा डोस मिळणार आहे आणि आय एम व्हेरी हॅपी अँड यू कॅन सी आय एम परफेक्टली फाईन। आणि यामध्ये आता मुंबईमध्ये जे काही लसीकरणाची मोहीम चालू आहे त्या संदर्भात मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो। पहिला तर आपल्याला जो पहिला टप्पा आहे, आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ऑर्डर्सप्रमाणे आपण 16 जानेवारीला सुरुवात केली होती इथे शिया सेंटरमध्ये। त्यावेळी आपण जे काही आपले हेल्थ वर्कर आहे, हेल्थकेअर वर्कर्स, त्यांना आपण लसीकरण सुरू केला होता। त्यानंतर आपण 4 फेब्रुवारीपासून जे काही आपले फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांना सुरू केला होता। आणि आपले जो काही सिनियर सिटीजन्स आहेत मोर दॅन 60 इयर्स एव्हरीबडी आणि 45 वर कोमॉर्बिड, तर आतापर्यंत आपण 10 लाखांच्या वर लसीकरण पूर्ण केलेलं आहे। काल संध्याकाळीपर्यंत आपला फिगर वॉज मोर दॅन 10 लाख। आणि हे जो सेंटर आहे आपला BKCचा, दिस इज डन हायेस्ट वॅक्सिनेशन इन द कंट्री। इट वॉज नंबर 1 इन इंडिया। आणि त्यासाठी आय विल पर्सनली कॉन्ग्रॅच्युलेट Dean Dr. Dhere and his entire team of doctors and staff here, paramedical staff, everybody here, for achieving number 1 position in the country, highest number of vaccinations. आणि मुंबईमध्ये सुद्धा आपण वी हॅव क्रॉस 1 मिलियन मार्क। आणि आता हे सध्या आपला 40 to 45,000 पर डे वॅक्सिनेशन चालू आहे। पण आमचा आता एक मिशन आहे, टार्गेट आहे टू मेक इट 1 लाख पर डे। ते करण्यासाठी आम्ही 2-3 पाऊल उचलतो आहे। पहिला तो आणखीन एक ॲडिशनल 26 हॉस्पिटलची लिस्ट आहे, ज्याला आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे विनंती केली आहे की त्यांनी हे 26 ॲडिशनल प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी मान्यता द्यावी, कारण त्यांची मान्यताशिवाय ते पोर्टल ॲक्सेस करू शकत नाही आणि आपण वॅक्सिनेशन सेंटर तयार करू शकत नाही। सो त्यांनी जर आपल्याला हे परमिशन दिली तर 26 ॲडिशनल ठिकाणी वॅक्सिनेशन सुरू होईल। आणि आमचा अंदाज आहे की प्रत्येकाने 400 ते 500 पर डे केला तर जवळपास 13,000 ॲडिशनल वॅक्सिनेशन होऊ शकतो। याशिवाय जे काही आतापर्यंत आपण 59 प्रायव्हेट हॉस्पिटल्स सेंटर केलेले आहे, तिथे सध्या वॅक्सिनेशनची जो संख्यावर कमी आहे, कारण हे 45,000 पैकी जवळपास 41,000 they are happening only in BMC and government hospitals. सो प्रायव्हेट हॉस्पिटलच्या सध्या वाटा 4,000 ते 5,000 आहेत फक्त। सो मी सतत त्यांची आमची बैठका चालू आहे की त्यांनी हे कसं वाढवावा, कारण काही जे मोठे हॉस्पिटल्स आहेत, माझी अपेक्षा आहे की प्रत्येकाने जर 1,000 केले, आपले जे काही मेजर 35 मोठे हॉस्पिटल आहेत, तर आपण ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आपण BMCमध्ये आपण 40,000 वर आहे, ते 40,000 वर हे केले आणि प्रत्येकाने 1,000 केले। 35 मेजर हॉस्पिटल्स आहे, इट बिकम 75,000। आणि हे बाकी जो आपण या 35 शिवाय आधी 24 आणि 26 हे 50 जो स्मॉल हॉस्पिटल्स आहेत, त्यांनी जरी 500 केले पर डे, तर इझिली वी कॅन गो बियॉन्ड 1 लाख पर डे। याशिवाय मी आपले जो राज्याचे स्टेट हेल्थ डिपार्टमेंट आहे त्यांना आम्ही हे सुद्धा विनंती केलेली आहे। सध्या देशामध्ये 6 कोटीचे वर वॅक्सिनेशन झालेलं आहे, मोर दॅन 6 crores, 60 million। आणि जे काही आतापर्यंत आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत त्यानुसार
जे काही आय सी गरज आहे ते जवळपास नेग्लिजिबल आहे की जिथे आय सी गरज लागते पेशंटला. काही वेळी पेशंट घरी जाऊन त्यांना काही लक्षण येतात, परंतु हे अर्ध्या तासाच्या आत लक्षण आले आणि पेशंट आय सी यूमध्ये गेला, इज ऑलमोस्ट आय वुड से झिरो इन द कंट्री. सो इन लाईट ऑफ दिस, वाय नॉट डिलिंक वॅक्सिनेशन सेंटर फ्रॉम ICU. जसा परवा तामिळनाडूमध्ये झाला की त्यांनी 10 ते 12 ॲम्ब्युलन्सेस एकत्र जाऊन एक लोकॅलिटीमध्ये गेले आणि विदिन 2 आवर्स त्यांनी 400 वॅक्सिनेशन केला. 400 पीपल वॅक्सिनेटेड इन 2 आवर्स. सिमिलरली राजस्थानमध्ये सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्यांची जे काही नर्सिंग स्टाफ आहे ते घरोघरी जाऊन ते टीकाकरण करत आहे. म्हणून त्यात आम्ही विनंती केली आहे स्टेट गव्हर्नमेंटला की आम्हाला सुद्धा ही परवानगी मिळवून द्यावी की डोर टू डोर वॅक्सिनेशन. त्या डोर टू डोर वॅक्सिनेशनची मला परमिशन भेटली उद्या परवा कधी, देन डेफिनेटली इट विल गिव्ह अ मेजर पुश टू द ड्राईव्ह. परंतु विथ एक्झिस्टिंग नॉर्म्स ऑल्सो, विदाउट गोइंग टू डोर ऑल्सो, स्टील वी कॅन डू 1 लाख पर डे असं मला खात्री वाटतं. Sir, what is the reason that you have been denied permission for door-to-door vaccination? No, we have not been denied permission because as per the Government of India protocol, it is they have not directed anywhere in the country to do so. Some states are doing of their own, like Tamil Nadu is doing of its own, Rajasthan is doing of its own. So, but we, Maharashtra being a very disciplined state, we have been requesting Government of India that since Government of India is the single window for vaccine drive or procurement and all directions come from them, we desire that even this direction should come from there only. Till that time we'll wait. सर, आपण स्वतःहून असा निर्णय घेऊ शकतो का जर केंद्र सरकारने परवानगी दिलीच नाही डोर टू डोर वॅक्सिनेशनला, तर राज्य सरकार हा स्वतःहून निर्णय घेऊ शकेल का? तुम्ही राज्य सरकारला कशी विनंती कराल का? नाही, मला असं वाटतं की आम्ही राज्य सरकारला सांगितलं की त्यांनी केंद्राला विनंती करावी. परवा जेव्हा इथे अबाउट 10 days बॅक केंद्राची कोविड टीम आली होती, मॉनिटरिंग टीम, लास्ट फ्रायडे, त्या दिवशीच मी विनंती केली होती केंद्राच्या टीमला की माझी विनंती अशी आपल्याला की आपण आम्हाला हे हॉस्पिटलच्या बाहेर पडण्याची परवानगी द्यावी आणि डोर टू डोर जाण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून वी कॅन टेक अप दिस वॅक्सिनेशन ड्राईव्ह इन अ बिग वे. तर थेटसुद्धा मी VCमध्ये, माननीय मुख्यमंत्रीच्या वसतीमध्ये VCमध्ये मी विनंती केली होती केंद्राच्या टीमला की आम्हाला सुद्धा हे अशी परमिशन द्यावी आपण. So, but as per information available, DMC had sent such a proposal 2 weeks ago for allowing door-to-door vaccination. That permission as of now is orally denied. No. Is it true? And if so, what is the reason? How are you going to further follow it up? No, there is no denial that nobody is denied. Right now we are only trying to get 26 more private hospitals on board. That is the next step. So because I am confident that when this 26 more hospital permission come, we will with little push we can touch 1 lakh per day in the present system also. And आमच्याकडे काय आहे की आज फक्त 40 लाख लोक आहेत. There are only 40 lakh people who are 45 plus सर्व धरून. आमच्याकडे 23 लाख लोक आहे 60 प्लस, 4 लाख लोक आहे फ्रंटलाईन वर्कर, 3 लाख लोक होते 45 प्लसचे कोमॉर्बिड, आता 30 होते. आता 1 एप्रिलपासून जे काही 45चे सर्व लोक घ्यायचे आहे, तो इट विल बी 23 + 4 + 10 37. So I am saying 40 lakh. So 40 lakh also, even if we do 1 lakh per day without going door to door, 10 lakh is already done. In 30 days we can do 30 lakhs also. So it is not that we are suffering. We are doing pretty well in the present system also. So with 45,000-50,000 also we have done 1 million. Only 3 million are left. And even if somebody gets 1 dose also, then I would say that there is a disconnect between the fatality and the gravity reduces. So even one dose is good enough to fight this pandemic in the shorter run. But ultimately, माझी विनंती आहे की सर्वांनी 2 डोस घ्यावे. सर, तुम्हाला असं वाटतंय का की लसीकरणचा वेग वाढवला आणि लसीकरण सगळ्यांना किंवा घरोघरी जाऊन करायला सुरू केलं तर एकूण आता जी कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे तिला थोडासा अटकाव करण्यात आपल्याला यश येऊ शकते? 100% यश मिळणार आहे. दुसरा काय आहे की मी आपल्याला एक आकडे देऊ इच्छितो
की जो आपली हे दुसरी लाट आहे कोरोनाची, हे सुरू झाली 10 फेब्रुवारीला. 10 फेब्रुवारी ते आज 30 मार्च हे टोटल झाले 48 डेज. कारण फेब्रुवारीमध्ये 28चा महिना होता, 29-30 वॉज नॉट देअर. सो आय एम टेकिंग एक्झॅक्टली 48 डेज. हे 48 दिवसात टोटल आपल्याकडे 85,000 केस आले. 85,000 पैकी 69,500 असिम्प्टोमॅटिक आले. म्हणजे की त्या लोकांना काही मेडिकेशन नाही, काही हॉस्पिटलायझेशन नाही, फक्त होम आयसोलेशन आहे, त्यांना औषधाची गरज नाही. बाकी तर 85 मायनस 69.5 टोटल 15,500 लोक आले ज्यांना सिम्पटम होते. आणि 15,500 पैकी सुद्धा फक्त 8,000 हॉस्पिटलला पोचले, ज्यांनी हॉस्पिटलची मागणी केली. बाकी जो कारण सिम्पटम फार माइल्ड होते. आणि आमच्या 10 फेब्रुवारीला एकूण आमचे भरलेले बेडची संख्या होती 3,500 हॉस्पिटल्समध्ये. कारण आमच्याकडे MMRचे बाकी ठिकाणीचे सुद्धा 1,000-1,500 नेहमी भरलेले असतात. ते धरून आमच्याकडे 3,500 बेड होते. काही 2,000 आमचे स्वतःचे होते. आता काल रात्रीची जी पोझिशन आहे तिथे आपले 9,900 बेड भरलेले आहे. आणि 9,900 पैकी 1,500 बेड भरलेले आहे MMRचे. आपले 8,400. सो 8,400 मायनस 3,500 म्हणजे फक्त 5,000 ॲडिशनल बेड लागले आपल्याला. पण सर, नवीन एक ऑर्डर इश्यू केली आहे PMCने. ती ऑर्डर इश्यू करण्यामागचं काही कारण आहे का? इतर कन्सर्न की केसेस फार वाढतील आणि एवढी मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल नाही आहे. त्याच्या असं आहे की आता आपण जर 85,000 केस सांभाळले फक्त 8,000 बेड्सवर, आणि आता काय सायकल आता स्टॅब्लिश झालेला आहे. आता काय की आता हे 5,000-6,000 केस येण्याचा जो सायकल आहे आता ते 8 दिवस जुनं झालेलं आहे. आणखीन 6 दिवस गेले, 14 डेज झाले की सायकल एस्टॅब्लिश होईल. म्हणजे की 14 डेज नंतर जरी 6,000-7,000 केस पर डे आले, जेवढं डिस्चार्ज आहे तेवढं ॲडमिशन होईल रफली. सो ते सायकलमध्ये नवीन बेड कमी लागू शकतात, कमी लागणार. आणि त्याच्यामध्ये जर सायकल एस्टॅब्लिश झाला तर आपण 8,000, 9,000, 10,000 बेडमध्येच इट इज सफिशियंट. आज आपल्याकडे 13,000 बेड डॅशबोर्डवर आहेत. 3,000 बेड आपल्याकडे आज वेकंट आहे, ज्याच्यामध्ये 450 बेड्स प्रायव्हेटमध्ये वेकंट आहेत. आणि आपल्याकडे 550 ICU वेकंट आहे. परंतु एक गावामध्ये पॅनिक होऊ नये आणि लोकांना एक रिअश्युअर केला पाहिजे की आपल्याकडे भरमसाठ बेड्स उपलब्ध आहे. म्हणून मी आज मेसेज केला की आपण 7,000 ॲडिशनल बेड डॅशबोर्डवर आणतो आहे. पण मला खात्री आहे की 7,000 हे बिनवापर राहणार. त्याच्यामध्ये काल आम्ही संध्याकाळी ऑर्डर पास केला 2269 2,269, ज्याच्यामध्ये 390 ICU. हे आम्ही ते जो स्मॉलर प्रायव्हेट हॉस्पिटल ते ताब्यात घेतले. आणि हे सर्व बेड्स आमच्याकडे होते आधी. मागचे जूनपासून नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे होते. त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आमच्याबरोबर, असं नवीन लोक नाही ते. सो जे सिस्टम आपण केलेलं आहे की वॉर्डमार्फत बुकिंग होणार, डायरेक्ट ॲडमिशन होणार नाही, डिस्चार्ज पॉलिसी फॉलो होईल, ॲडमिशन पॉलिसी फॉलो होईल, ते सर्व मागच्या ऑर्डर आम्ही कॉपी पेस्ट रिपीट केला आहे या लोकांबद्दल. तर त्या लोकांना सुद्धा पूर्ण माहीत आहे की सिस्टम काय आहे आमच्या. सो हे 2,269 बेड आपण यासाठी आता डॅशबोर्डवर आणले आहे की काही लोकांची जर इच्छा असते प्रायव्हेटच पाहिजे, सो यू हॅव अबंडन्स सप्लाय फॉर दॅम. दुसरा, जसा मी उल्लेख केलेला आहे की जे आपले 35 मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे आपल्याकडे 4,800 बेड्स होते. परंतु त्यांनी 2,450 चालू ठेवले आणि 2,350 बंद केले होते. ते अबाउट 10 days बॅक ऑन फ्रायडे, लास्ट फ्रायडे, आय हॅड टोल्ड दॅम की तुम्ही हे रिस्टार्ट करा. आता ते फिगर 2450च्या 33वर आलेलं आहे. आणि ते सुद्धा पुढचे 7 दिवसात जसं लोक विकेट होत आहे इट विल गो बॅक टू 4,900. सो अल्टिमेटली आपल्याला बाय नेक्स्ट मंडे 4,900 प्लस 2,000 अबाउट 7,000 बेड्स विल बी अवेलेबल इन प्रायव्हेट ओनली. याच्याशिवाय आम्ही 2 एप्रिल म्हणजे की दिस फ्रायडे 750 बेड्स इथे फेज 2मध्ये आणि 1,000 बेड नॅस्को
असं आम्ही टोटल हे 750 हिअर अँड 800 इन नेस्को 1500 बेड्स वी आर स्टार्टिंग. सो 1500 इथे आम्ही BMC मध्ये स्टार्ट करतो आहे. त्यानंतर 2200 आपण ते घेतले प्रायव्हेटचे, आणि जे काही मोठे हॉस्पिटलचे इन्क्रीज होत आहे हे सर्व मिळून रफली आपल्याकडे हे बेडची संख्या जवळपास 7000 MT बेडवर जाणार आहे फ्रॉम 3000 टुडे. आणि अजून आमच्याकडे या सोडून अजून आमच्याकडे 4000 बेड आणखीन आहेत. फॉर एक्झाम्पल नेस्कोमध्ये 2000 बेड अजून सुरू केलेले नाही, तर 3000 बेडचं आहे. इथे 2100 बेड आहे, फक्त 1000 बेड चालू केलेले आहे. असं मुलुंड आपला रिचर्ड कुडासला 700 बेड्स आहे, ते सुरू करायचे आपल्याला. अशा करून वी कॅन रीच टू 9000 बेड्स इन जम्बो ओनली. सो अल्टिमेटली वी कॅन गो टू 22,000 बेड्स इन MCGM. आणि 22,000 पैकी सर्व बेड रेडी आहे. फक्त रिडिप्लॉयमेंट ऑफ स्टाफ आहे, नथिंग एल्स. एकही बेड नवीन टाकायचा नाही, बेड्स ऑलरेडी एक्झिस्ट करत आहे. सर जर अशी स्थिती आहे तर मग लॉकडाऊन करण्याच्या आय एम कमिंग टू दॅट. सो हे आता मला खात्री आहे की पुढचे आपण 15 दिवससुद्धा जर आपण हे एकही नवीन बेड ॲड केला नसता, तर आज आपल्या डॅशबोर्डवर जे काही 3000 बेड वेकंट आहे त्याच्यामुळे आपलं काम चाललं असतं. कारण वेकेशनसुद्धा होतो आहे, डिस्चार्ज होतो आहे. आणि ॲक्च्युली उद्या जरी हे फिगर आपला 10,000पर्यंत गेला पॉझिटिव्ह केसेसच्या, तर आपल्याला जो बेड लागणार त्याच्यामध्ये आणि डिस्चार्जमध्ये 100-150 जास्त फरक पडणार नाही. परंतु आता काय आहे की लोकांना बरं वाटेल दिसायला की 13,000 ऐवजी डॅशबोर्ड 17,000 बेड आहेत, आणि 17,000 बेडपैकी आज 7,000 बेड MT आहे. त्यासाठी आपण हे कारवाई करतो आहे. But sir, do you expect the cycle to go up to 10,000 in coming days? Because you said right now the cycle which is there 6,000, 7,000, that will complete probably No, next week. this is very simple mathematics. We have to see our positivity. आपली पॉझिटिव्हिटी आता 14-15% सुमारे आहे. आता आपण 50,000 टेस्टिंग केली तर आपल्याकडे 50,000 टेस्टिंग करून आपल्याकडे समजा की 7,000 लोक पॉझिटिव्ह आले 14% प्रमाणे. उद्या आपण टेस्टिंग 1 लाख केली तर 14,000 पॉझिटिव्ह येणार. हे सिम्पल ॲज दॅट. सो आमच्या म्हणणं असं आहे की आम्ही ह्याला टेस्टिंग 60,000पर्यंत वाढवू. टेस्टिंग 60,000पर्यंत वाढवली येत्या आठवड्यामध्ये यू सी आय विल मेक इट इन कमिंग ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे इट विल 60,000. ते करून एक अंदाज असा आहे की फिगर मे गो टू 9,000, 10,000 पर डे. पण नथिंग टू वरी, कारण हे 10,000मध्ये ॲक्च्युली 1,500 लोक सिम्टमॅटिक असणार. कारण हे सिम्टमॅटिक असण्याचे रेशिओ जो आहे लास्ट हे 48 डेजपासून स्टेबल आहे. सडनली यू टर्न मारू शकत नाही आता. म्हणजे की हे 48 डेजपासून ॲव्हरेज रेशिओ इज 80-20, 81-19, 82-18, आज 83-17 आहे. दिस रेशिओ इज फिक्स्ड. दिस रेशिओ कॅनॉट चेंज ओव्हरनाईट. सो 10,000मध्ये सुद्धा आपल्याला 1400-1500 बेड पर डे लागणार. आणि तेवढे जे समजा की जर जो वेकेशन आहे ते जर 7-800 झाले तर ॲडिशनल 4-5 लागणार. आणि हे 1500पैकी सुद्धा 50% लोक हॉस्पिटलला येत आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये येत नाही. कारण यावेळी लकीली काय आहे की आपला याच्या जो सिम्टमचा जो ग्रॅव्हिटी माइल्ड आहे. फॉर एक्झाम्पल 85,000 जे केस आले 10 फेब्रुवारी ते काल 29 मार्चपर्यंत 85,000पैकी ओनली 269 डेथ आहे. आणि इफ यू डिवाइड 269 by 85,000 डेथ रेट इज 0.2. 0.2 आय वुड से द लोवेस्ट इन द वर्ल्ड. 0.2 death rate. So here 0.2 death rate is very reassuring for our city. It is much lower than even rest of Maharashtra also. कारण you can see आमचा डॅशबोर्ड बघा तुम्ही. आपलं डॅशबोर्ड इज पब्लिक डोमेन. तो BMC डॅशबोर्ड आहे 10 फेब्रुवारीचा डॅशबोर्ड बघा. म्हणजे 11 फेब्रुवारीमध्ये 10 फेब्रुवारी येतो. आणि आजचा डॅशबोर्ड काढा. दोघांमध्ये कम्पेअर करा की व्हॉट वॉज डेथ फिगर दॅट टाईम, दिस व्हॉट इज टुडे. इट एक्झॅक्टली 269. अँड कम्पेअर टोटल फिगर्स पॉझिटिव्ह तेव्हा टोटल पॉझिटिव्ह होता. That is 85,000 something. So death rate of 0.2% with abundant availability of beds in hospital, positivity under control, lot of people are symptomatic, so there is no position of to panic. So many people have been complaining of bed scarcity in the city. Now that the cases are also rising, there's
growing concern that perhaps there could be a scarcity in the days to come. Perhaps you could elaborate. I'll come on that. Now, like I said in the morning, की मुंबई is the only city in India. Either English or Hindi, sir. For little media. Either English or Hindi. Either English Oh, or okay, Hindi. please. okay. Mumbai is the only one city in India where we have very unique system of bed allotment. मुंबईमध्ये काय आहे की no bed is directly allotted by the hospital. What we do is, even if 8,000 cases come, all this 8,000 line list goes at midnight to BMC. We have told the lab not to share any positive report with the patient. It must come midnight 12 o'clock to us. Even if 8,000 cases come to us, we have an online system where early morning 7 o'clock, this list of 8,000 is split into 24 parts, 24 wards of Mumbai. Each ward has got its own war room with 10 dashboards, 10 doctors, 10 teachers, 10 ambulances, 10 medical teams round the clock in 3 shifts each. So, on average, if 8,000 cases are coming, each ward gets about 350 cases. So, on each dashboard, you get only 35 cases. And each dashboard is occupied by a doctor. So, 35 cases in 80-20 ratio, one doctor need to book only 6 to 7 beds. And these beds we do by visiting his home. त्यांच्या घरी जाऊन आम्ही बेड अलॉट करतो आणि त्यांना आम्ही स्वतः सोडतो हॉस्पिटलमध्ये. सो एक डॉक्टरला 6 बेड्स अलॉट करायचे असतील इन अ लिस्ट ऑफ 8,000, इट इज व्हेरी इझी. अँड हे जो 8,000 लोक आहेत, प्रत्येकांना आमचा फोन जातो घरी. दुसरा, जे असिम्टमॅटिक आहे त्यांना आम्ही सांगतो की वी विल कॉल यू 5 times in a day till you become negative. So even if they develop symptoms later on, there is no problem of bed for them also. So what is the existing bed count? 1 minute. So in this system, why should anybody ring up the hospital and ask for a bed? Why should somebody call up somebody कि मुझे bed दिला दो, when we are going with the bed to your home? Now what the problem is happening? I'm telling you what the problem is. Problem here आहे, some people using their influence, they directly take the report from the lab. And especially these cases are coming 95% from non-slums. 95% cases are coming non-slums. Once they take a positive report, then they are like fish out of water. Then our instructions are, if somebody directly goes to hospital, he shall not be given a bed. So he doesn't get a bed. Then he starts calling here and that bed is not available. Because we have told the hospital, that directly somebody breaks the system and comes to her bed, you said bed is not available. Today 600 beds are available in private, but if you ring up, no bed will be available to you. So my appeal with folded hands to all the citizens is, please don't break the system. When we are coming next morning 8 o'clock to your home with the bed, why are you breaking the system, getting reports directly and then telling bed is not available? If everybody falls into the system, I can assure you there will be nobody will be devoid of bed. So that system we have created, and we will not allow that system to be broken. So in fact, I am warning everybody that if anybody takes report directly from the lab, then don't blame us for non-availability of bed. This is the reason why people are not getting bed and they are saying beds are not available. Because the positivity rate, as you said, is 0.2 if the numbers are to be seen. In terms of absolute numbers, it's gone to about 14-15%, as you said. You, in an interview, had said that if it reaches that point, you'll have to take further action. Now, with night curfew and other restrictions being in place, and the cases which are coming, do you think further restrictions will be required, or do you think the current restrictions should do as far as helping No. In any pandemic, to face any pandemic, number one, if we should be ahead of the demand. Supply in hospital, whether it is medicine, whether it is doctors, whether it is beds, if we are 2 steps ahead of the problem, we can face the pandemic. So we are far ahead of the demand. Demand today has been maximum 9,900 beds in the last 58 days, and we are planning for 17,000 beds. So are you saying there's no requirement of a lockdown in Mumbai? No, I'll come to that later on. So this is one. Number one is that
as far as health system is concerned, the availability is in far excess of demand. Number two, our death rate is lowest anywhere. And this also because now whoever is going to hospital, he is being treated properly. It is not like that earlier beds were not available, ICU was not available. Just imagine after 85,000 cases coming, we have 650 ICU available today. We have 250 ventilator available today lying idle with 81 almost lakh of people who have come as positive. So this speaks volumes about our robust health system. Secondly, but now ultimately we have to get rid of this virus. Now how do we get rid of this virus? We have to flush it out first with maximum testing. That is why we are not shying away. We have said we will test 60,000 per day. In fact, I will be happy to go in higher than that also. We are already at 50,000 for the last 4-5 days. 47, 48 is going on. And we want to further increase this. So, my appeal to citizen is, to every citizen of Mumbai, that don't look at the absolute numbers. This 8,000, 7,000, 6,000, 10,000, this is immaterial. As long as the mortality is under control, as long as every needy person is getting a bed. But at the same time, I would say that COVID appropriate behavior is very important. Already I would say that in Mumbai, 24 lakh people till yesterday, 2.4 million, they have been fined 200 rupees each for not wearing mask. This 24 lakh people have been fined and 48 crore has been collected. Nowhere in any city, nowhere you would have, nowhere you have 24 lakh people fined in one city. Because of this, people may not be wearing mask properly, but everybody is with mask now. And this is the reason why a big city like Mumbai, with 50,000 testing, we are at 7,000 per day, and Pune is at 9,000 per day. And this is only because of mask. Now, my appeal to citizen is, you should further show COVID appropriate behavior, not to do crowding, not to be roaming without mask, not to keep your nose out of your mask, not to keep your mask on your chin. That will further help us. And to flush out this virus, take out 8,000, 10,000 positive people every day, isolate them, so that the faster we isolate them, the faster the problem will be solved. But if we keep testing very low, then this problem will get compounded. So now all these measures which have been announced by Honorable CM Sir, that from 8 PM onwards there will be night curfew. Now it is not like a lockdown type of curfew. We only say assembly of more than 5 people not allowed. Rest 24/7, the trains will run, the buses will run. You can go in your private car anywhere 24 hours. Nobody will stop you as long as you are not a group of more than 5 people. So all these things are allowed. But to ensure that this virus doesn't spread in nightclubs, in crowded restaurants, in beaches, late in the night, or at other crowded markets or malls, that is only one reason we want that after 8 PM they should close down for maybe a few weeks, not more. And I am sure But there's no need, according to you, of further restrictions than what has already been put in. Are you saying that, sir? You know, I cannot predict the future. I do not know how this virus is going to further behave. We have to be very careful, because experts say that this virus, when it remains in the environment for longer period, it can further mutate. And it can mutate for the worse. That is why we want this virus to be flushed as early as possible with high testing. It remains in the environment for next 2, 3, 4 months. It may mutate and may become lethal. So to avoid that, we are doing high testing, and I cannot predict what is going to happen tomorrow. So that's why I cannot comment on lockdown today. So according to BMC's own data, almost 80% of Mumbai cases are coming from high-rises. At the time that we are seeing that there is a lot of resistance from people living in high-rises for any restrictions. May it be
On the other hand, there is also some laxity among the healthcare workers where data on paper does not reflect on things on ground. There are several buildings which on paper are sealed, which in fact are not. How does the BMC plan to bridge this gap? Yeah, what we have said that if any building gets more than 5 cases, the building will be sealed. And first the floor will be sealed and the building will be sealed. Now here, what happens that some of the buildings are huge. They're 70 stories, 80 stories. Now, I would appeal to the management committees of these societies that they should be equally responsible. Their role is as big as BMCs in observing certain discipline and ensuring that their building becomes virus-free by declaring a self-containment sort of a system. So everything cannot be done by policing. This is where I would appeal to them that every management committee of society must come forward and declare a self-styled sealing so that like this virus doesn't spread here and there, and the earlier we do, better it is. And in this case, this is where I say this is all part of COVID appropriate behavior. But if people don't behave and if people keep on crowding, the way you have seen crowding in Mumbai in the last few days, so then the government or the BMC, what choice we have? Ultimately, we cannot allow people to die. We have to act. So one question on the testing. One question on the testing. The BMC dashboard says that on the testing part, when we do RT-PCR, about 18% are coming positive. When we do rapid antigen, about 8% are coming positive. So there's a huge gap between the RT-PCR and rapid test. So there are chances that some people might be undetected, they might be positive but coming false negative, and they might be roaming around. So when you say that you're going to increase the testing here, are you going to, what is the percentage of it? Are we not going to go for RT-PCR more? Good question. You know what's happening, that we have certain limitation of RT-PCR testing. So if you remember, last year we never went beyond 10,000. Now we are touching 23,000, 24,000 RT-PCR testing. We would love to go further also, but till the time, now we have virtually exhausted our RT-PCR capacity. Now what choice we have? Either we just remain happy with our exhausted capacity, or we rope in 30,000-40,000 antigen also, and there also catch 8% people at least and isolate them. Because this whole exercise is on isolation of people. The more we isolate, the faster the virus can be contained. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.